राज्य विधानसभा निवडणुकांच्या काळात आणि निकालानंतरही सातत्यानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अफवा आणि अपप्रचार करण्यात येत होते। अशा वेळी नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार नाही म्हणत असतानाच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालाय आणि सरकार या लाडक्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, हा विश्वास या निमित्तानं दृढ झालाय। मात्र आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले असल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नेमके कोणते निकष बदलण्यात आलेत आणि नेमका कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे हे आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सानिका चव्हाण। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगली चर्चा होते। राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभ रीतीने शक्य व्हावं म्हणून नियमात अनेक शिथिलता आणण्यात आल्या। मात्र अद्याप देखील काही तांत्रिक अडचणी असल्याने किंवा कागदोपत्रांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने बदल सुचवण्यात येत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कोणतेही नियम बदलणार नाहीत, मात्र 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांच्या नावाची तक्रार आल्यास संबंधित नावांची पडताळणी करून अर्ज बाद केले जातील, अशी माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। ज्यांच्या अर्जाबाबत तक्रारी येतील त्यांच्याच अर्जाची पडताळणी होईल आणि त्यामध्ये तथ्य आढळलं तरच ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल, असं देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता एक बाब इथे लक्षात घेतली पाहिजे की केवळ गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा या हेतूनं या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली। या योजनेचा अर्ज करत असतानाच महिलांनी आपली कागदपत्र आणि आवश्यक तपशील सरकार दरबारी जमा केलेत। या सर्व तपशिलांची तपासणी करून पडताळणी करून आज लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यात येतोय। महिलांनी माहिती सादर करताच या अर्जांची छाननी केली जाते। अशा वेळी पालघर, वर्धा, यवतमाळ, धुळे अशा जिल्ह्यांमधून लाडकी बहीण योजनेबद्दल जिल्हा प्रशासनाकडून काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या तक्रारींच्या आधारेच काही निकष लावून अर्जांची छाननी करण्यात येईल। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं 28 जून 2024 रोजी घोषित केली। 1 जुलै पासून या योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते। 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणं हे सुरुवातीपासूनच आवश्यक आहे। त्यासाठी सरकारनं आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे। यानुसारच आता अर्जांची छाननी होईल। 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न असलेल्या महिला असतील तर त्यांना आता हा लाभ मिळणार नाही। एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या अर्जाचा देखील पुनर्विचार केला जाणार आहे। 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या अर्जाची देखील पडताळणी होईल। यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाईल। अशा महिला जर लाभ घेत असतील तर त्यांना देखील यापुढे हा लाभ मिळणार नाही। आधार कार्डवर नाव वेगळं असेल आणि बँकेत नाव वेगळं असेल अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। तसंच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतरच आधारचं ई-केवायसी सुद्धा केली जाईल। विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना जर कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। मात्र ही सर्व पडताळणी केवळ त्या अर्जाबाबत जर तक्रार प्राप्त झालेली असेल तरच करण्यात येणार आहे। राज्यात भाजप महायुतीच्या अभूतपूर्व विजयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्यानं महायुतीचं नवं सरकार ही योजना पुढे चालूच ठेवणार आहे। मात्र त्यातील 1-2 निकष बदलले जाण्याची शक्यता आहे। या योजनेतून दरमहा 2100 रुपये देण्याची ग्वाही महायुतीनं प्रचारादरम्यान दिली होती। या योजनेतून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील 2 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात 5 महिन्यांची रक्कम सरकारनं जमा केली। परिणामी या निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी देखील वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार कौल मिळाला। महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीकडून निवडणुकीत करण्यात आला। मात्र महायुती सरकार ही योजना सुरूच ठेवत असून या योजनेत केवळ थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता आहे।
नुकताच महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा करण्यात आलाय. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ही रक्कम 2100 रुपये देखील करण्यात येईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे या निकषांमध्ये बसणाऱ्या कोणत्याही गरजू महिलेला या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार नाही असं देखील सरकारनं स्पष्ट केलंय. या संपूर्ण विषयाबाबत तुमची काही मतं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महा MTBच्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या www.mahamtb.com या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.